गणपतीपुळ्यापासून 6 किलोमीटरवर असणाऱ्या मालगुणमध्ये खाण्याचे आणि फिरण्याचे खूप स्पॉट आहेत. चला आजच्या व्हिडिओत तुम्हाला या सगळ्यांची सफरच घडवतो. तर मी दिवसाची सुरुवातच केली ती समाधान हॉटेलमधील मिसळ आणि पॅटीसपासून. मालगुण बस स्टॉपच्या समोरच हे ठिकाण आहे. मिसळ एकदम झणझणीत आणि भारी होते, मात्र पॅटीस मला ओके ओके वाटला. पण पॅटीसबरोबर दिलेली चटणी एक नंबर होती. मी आमच्या कोल्हापुरात पांढऱ्या रश्श्याची वाटी जशी उचलून पितो तशी ही चटणी प्यालो. मालगुणमध्ये हे कवी केशवसुतांचे स्मारक आहे. यांचे हे जन्मस्थळ आणि त्यांच्या कवितांची शिल्पे इथं बघायला मिळतात. मालगुणला वेगवेगळे समुद्रकिनारे आहेत. त्यातल्याच एका किनाऱ्यावर म्हणजेच गायवाडी किनाऱ्यावरती मी आलो. आकाराने खूप मोठा असा हा किनारा आहे. व्हाईट आणि ब्लॅक अशी दोन्ही प्रकारची वाळू इथे किनाऱ्यावरती दिसते. रात्रीच्या जेवणासाठी मी मालगुणमधल्या स्वाद डायनिंग इथं येऊन पोहोचलो. खूपच सुग्रास अशी यांची स्पेशल असणारी थाळी घेतली. 140 रुपये किंमत असणाऱ्या या थाळीत भरलं वांग, वरण, मोडाची आमटी, ताक, कोशिंबीर आणि आमरस. हा आमरस यांच्याकडे बारमाही असतो. इथल्या उकडीच्या मोदकावरती तूप टाकून खाणे म्हणजे निव्वळ सुख. तर अशी होती मालगुणची आजची सफर.